हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदूषित तोळे. आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले आहेत, जे आपण 5% 10% साठी आपण एंट्री एक्झिट करू शकतो. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टीच्या जे एक्सपायरी होती यामध्ये आपण आज कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते आणि आज प्रॉफिट बुकिंग साठी जर कोणते स्टॉक आले असते तर ते कोणते स्टॉक आले होते आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करत डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो मित्रांनो, आज आपण तिलक इंडस्ट्रीज, वर्थ आणि कॉन्फिडन्स पेट्रोलियम हे 3 स्टॉक आपण रिकमेंड केलेले, ज्यामध्ये आपल्याला स्विंग साठी आपण प्लॅन करू शकतो. त्याचबरोबर आपण आज जी निफ्टीची जी एक्सपायरी होती, मंथली एक्सपायरी होती, त्यामध्ये आपण हिरो झिरो साठी एक आपण लेवल प्लॅन केली होती. त्यामध्ये एक चांगली रॅली मिळाली होती. ते आपण कोणत्या बेसवरती प्लॅन केली होती आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करूया. आज आपल्या प्रॉफिट बुकिंग मध्ये कोणताही स्टॉक आज आपल्या प्रॉफिट बुकिंग मध्ये आला नव्हता, त्यामुळे आपल्या ग्रुपवर तो अपडेट केलेला नाहीये. ओके, जो आपण जीबी पॉवर आपण जो प्लॅन केला होता तो इथे अपडेट केलेला नाहीये, पण ते ऑलमोस्ट जे टार्गेट आपण डिसाईड केलं होतं लाईव्ह मार्केटमध्ये ते टार्गेट काय केलेले ऑलमोस्ट त्यांनी दिलेले आहे. ओके, आज आपण पहिला जो ट्रेड जो आपण प्लॅन केला होता तो आपण तिलक इंडस्ट्रीज आपल्याला लॉंग टर्म साठी घेण्यासाठी प्लॅन केलेला आहे. 255 285 रेंजला तो ऍव्हरेज करायचा आहे. 275 285 प्लस टार्गेट साठी आपल्याला 230च्या स्टॉप लॉसने आपण तिलक इंडस्ट्री मध्ये काय करू शकतो, आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. हा जो स्टॉक आपल्या इथे आलेला आहे, जो आपला बीटीएससी सेटअप, या बीटीएस सेटअप मध्ये दुसरा जो सेटअप आपण युज करतो लॉंग टर्म सेटअप साठी, तर लॉंग टर्म सेटअप मध्ये स्टॉक आला होता. त्यानुसार आपण तिलक इंडस्ट्री मध्ये काय केलेली एंट्री घेण्यासाठी आपण तो रिकमेंड केलेला आहे. जर आपण तो या लेवलला जर तो आपण बाय करणार 250 255च्या रेंजला तो आपण बाय केला तर 280 म्हणजे आपण जवळपास 280 साठी जर आपण तो होल्ड केला तर मोर दॅन 10% ची रॅली आपण यामध्ये काय करू शकतो, आपण बुक करू शकतो. ओके, 290 साठी तुम्ही जर होल्ड करणार तर 290 पर्यंत जर त्यांनी रॅली दिली तर यामध्ये ऑलमोस्ट आपण 14 ते 15% प्रॉफिट आपल्याला काय करता येईल, तिलक इंडस्ट्रीज मध्ये काय करता येईल, आपल्याला बुक करता येईल. ओके, हा एक लॉंग टर्म काउंटर साठी आपण तो रेकमेंड केलेला आहे. त्यानुसार आपण त्यामध्ये एंट्री आपण प्लॅन करू शकतो. दुसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे वर्थ, 135 125च्या रेंजला आपल्याला तो बाय करायचा. 150 160 टार्गेट साठी आपल्याला काय करायचं, वर्थ मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करता येईल. हा आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये आलेला स्टॉक आहे. सो त्यानुसार आपण तो काय केलेला आहे, रिकमेंड केलेला आहे. बीटीएससी साठी जो आलेला प्लॅन आहे, आपण जर यामध्ये जर एंट्री जर आपण करणार आहे, आज एक बऱ्यापैकी चांगली रॅली दिलेली आहे. ओके, आपण जर या लेवलला जर त्यामध्ये एंट्री जर आपण करणार आहे वर्थ मध्ये 135 136च्या रेंज मध्ये जर आपण तो बाय केला तर टार्गेट जे असणार आहे, हे टार्गेट आपण त्याचं घेतलेलं आहे 150 160, म्हणजे स्विंग साठी पण आपल्याला हा प्लॅन करता येईल. 115च्या स्टॉप लॉसने काय करायचं, आपल्याला वर्थ मध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला एंट्री प्लॅन करायची. वर्थ मध्ये आपण जर या लेवलला जर एंट्री जर आपण प्लॅन करणार आहे 150च्या टार्गेटसाठी जर आपण होल्ड करतोय तर 135 125च्या रेंजला आपल्याला तो ऍव्हरेज करायचा आहे. 15% रॅली आपल्याला यामध्ये काय करता येईल, आपल्याला बुक करता येईल. आणि 160च्या टार्गेटसाठी जर आपण तो होल्ड केला तर 15 ते 20% रॅली आपल्याला या वर्थ मध्ये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पिक करता येईल. सो आपण तो आपल्या सेटअप मध्ये आलेला आहे, त्यानुसार आपण तो रिकमेंड केलेला आहे. सो मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला शेअर करतोय ते तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. कारण या सेटअप नुसार जे आपले ऍडव्हान्स टेक्निकलचे कॅन्डिडेट त्यांना माहिती का स्टॉक मध्ये एंट्री कशी करायची, या सेटअपला कसं युज करायचं, कोणत्या स्टॉकला कुठे ऍव्हरेज करायचं आणि टार्गेट किती बुक करायचंय, हे तुम्हाला मी एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला शेअर करतोय. सो तुम्ही यामध्ये काय करू शकता, एक लेवल तुम्ही जस्ट काय करू शकता, वॉच करू शकता. त्यानंतर कॉन्फिडन्स पेट्रोलियम, तिसरा जो स्टॉक आपण प्लॅन केला होता कॉन्फिडन्स पेट्रोलियम, हा आपण मार्केट क्लोज होताना आपण तो रेकमेंड केलेला आहे. 93 90च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 100 and 100 प्लस 10. ओके, 100 आणि 110च्या टार्गेटसाठी आपल्याला कॉन्फिडन्स पेट्रोल मध्ये काय करता येईल, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. हा कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडस्ट्री एक चांगली मूव्ह करते. त्यानुसार आपण तो आपल्या बीटीएस सेटअप मध्ये आलेला, त्यानुसार तो आपण प्लॅन करण्यासाठी सांगितलेला आहे. इथे जर आपण तो 93 94च्या 90च्या रेंज मध्ये जर बाय केला, 100 साठी जर तो होल्ड केला आपण तर आपल्याला मोर दॅन 10% रॅली आपल्या यामध्ये बुक करता येईल. आणि 110च्या टार्गेटसाठी जर आपण होल्ड करणार आहोत तर यामध्ये तुम्हाला 20%ची रॅली पण आपल्याला कॉन्फिडन्स पेट्रोल मध्ये काय करता येईल, आपल्याला बुक करता येईल. सो हे स्टॉक आपण काय केलेले, बीटीएससी सेटअप आणि लॉंग टर्मचा जो सेटअप आहे त्यानुसार आपण हे स्टॉक काय करत असतो, अनालिसिस करत असतो आणि त्यानुसार त्यामध्ये एंट्री एक्झिट घेऊन आपण हा प्रॉफिट बुक करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आपले पाहिले असेल तर आपले मोर दॅन 90% जे स्टॉक्स आहेत ते आपले काय होतात, प्रॉफिट मध्ये तुम्हाला आलेले दिसतात. जे आपण स्विंग साठी रिकमेंड करतो त्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न भेटतात. आणि आपण हा मंथ संपल्यानंतर मंथली जो आपली शीट आहे त्यामध्ये कोणत्या स्टॉकमध्ये तुम्ही किती रिटर्न्स मिळवले असते याचं मंथली शीट पण तुम्हाला काय केलं, एंड ऑफ द मंथ तुम्हाला काय केलं जाईल, शेअर केलं जाईल. ओके, आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी 50 आणि बँक निफ्टी यामध्ये आज आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते, कारण बँक निफ्टीची काल एक्सपायरी झाली होती, प्रीमियम हे खूप हाय होते.
ओके. आणि निफ्टी आणि बँक निफ्टीने एक चांगला गॅप डाऊन दिला होता, कारण एशियन मार्केट, ग्लोबल मार्केट हे पूर्णपणे काय होते, निगेटिव्ह मध्ये ट्रेड केलं होतं. त्यामुळे आपल्याही मार्केटने काय केलं होतं, एक डाऊनफॉलनी एक गॅप डाऊन मध्ये ओपन झाला होता. आणि गॅप डाऊन मध्ये ओपन झाल्यानंतर इथे एक चांगली बाईंग आली होती. त्यामुळे ते लाईव्ह मार्केटमध्ये पहिला जो ट्रेड आपल्याला प्लॅन करायचा आहे, एक कॉल साईडलाच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा, आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय केलं होतं, डिसाईड केलं होतं. पण अशी परफेक्ट अशी मुवमेंट मिळाली नव्हती. ओके. इथे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता, सी साईडचे आपण ट्रेड प्लॅन केले होते, जे आपले सकाळी 10च्या अगोदर आपले 2 ट्रेड झाले होते. त्यामध्ये आपला प्रॉफिट बऱ्यापैकी चांगला निघून गेला होता. त्यानंतर आपण हिरो झिरो साठी एक लेवल प्लॅन केली होती. तर हिरो झिरो आपण 25 रेंज मध्ये बाय करण्यासाठी सांगितलं होतं. त्यामध्ये जवळपासची रॅली सेकंड हाफ मध्ये चांगली रॅली त्यामध्ये मिळाली होती. जो 30ला जो प्रीमियम आहे त्यामध्ये चांगली मुवमेंट तुम्हाला कॉल साईडला तुम्हाला आली होती. ओके. मग कोणी जर तो बाय केला असेल तर त्यामध्ये ऍटलीस्ट 30% 30 टू 40 पॉईंट प्रॉफिट मध्ये काय केला असणार आहे, तो कॉल काय केलेला असणार आहे, एक्झिट केला असणार आहे, जर कोणी तो एंट्री केली असेल तर. कारण आपण ती पोझिशन हेच केली होती आणि त्यानुसार तो आपण एंट्री करण्यासाठी आपलं काय केलं, टेलिग्राम ग्रुपवर तो आपण अपडेट केला होता. सो मित्रांनो, हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतो, हे ऑप्शन ट्रेडिंगचे करतो, आपला जो सेटअप आहे, जो आपण काय करतो असतो इंट्राडे साठी आपण काय करतो असतो, सेटअप आपण युज करत असतो. आणि आपण शॉर्ट टर्म साठी जे आपण ट्रेड प्लॅन करतो, यासाठी एक वेगळा सेटअप आपण बनवून ठेवलेला आहे. त्यानुसार फनेल होऊन आपल्याकडे काही स्टॉक येतात आणि त्यामध्ये आपण काय करत असतो, एंट्री आणि एक्झिट आपण काय करत असतो, प्रॉपर आपण करत असतो. हे जर तुम्हाला प्रॉपर तुम्हाला जर गायडन्स पाहिजे असेल, तर तुम्हाला जर शिकायचं असेल, तुम्ही पीएस अकॅडमी तुम्ही जॉईन करू शकता. आणि लाईव्ह मार्केटमध्ये जर ऑप्शन ट्रेडर तुम्ही जर असाल तर, आणि मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला करायचा असेल तर मेंटरशिप प्रोग्राम हा आपला पूर्णपणे 1 वर्षाचा प्रोग्राम आहे, जो आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग वरती आपण काय करत असतो, डिस्कस करत असतो. ओके. सो मित्रांनो, आता जो नवीन जो डेटा आलेला त्यामध्ये एफएनओ मध्ये जर पाहायला गेला तर एफएनओ ची रेटही चेंज झालेले आहे. आपण काल पाहिलं होतं, पण एसटीसी चेंज झालेले आहे. मग त्यामध्ये जर आपण एक अनालिसिस केलेलं आहे, ब्रोकरकडनं जो सेबीने जो डेटा घेतलेला आहे, त्यामध्ये मोर दॅन म्हणजे जो 10 जर फ्युचर मध्ये ट्रेड करत असेल, फ्युचर ऑप्शन मध्ये, त्यामध्ये फक्त 7 लोकांना काय होतं, लॉस होऊन 3 फक्त काय असतात, प्रॉफिटेबल असतात. आणि जर तुम्हाला खरंच प्रॉफिटेबल ट्रेडर तुम्हाला जर व्हायचं असेल आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला जर परफेक्ट जर तुम्हाला व्हायचं असेल, तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी येणं व्यवस्थित गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचा मेंटर तुम्हाला कसं गाईड करतो, त्यानुसार पण काय असणार आहे, तुमचा ऑप्शन मध्ये तुमचे काय होतात, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊ शकतात. ओके. सो मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतोय, एक एज्युकेशन पर्पज साठी शेअर केले होते. आणि तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग जर शिकायचं असेल तर तुम्ही मेंटरशिप प्रोग्रामला पण तुम्हाला जॉईन करताय. ओके. त्याचबरोबर आपली सकाळी लाईव्ह मार्केट जे सेक्शन असणार आहे, या सेक्शनचं जर पार्टिसिपेट तुम्हाला करायचं असेल तर आपली जी वेबसाईट आहे पीएस अकॅडमी, या पीएस अकॅडमीच्या वेबसाईट मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि खाली जी लिंक आहे, तर गुगल मीट मध्ये तुम्हाला काय येणार आहे, उद्या सेशनची तुम्हाला लिंक आहे, त्या सेशनला पण तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. त्याचबरोबर या वेबसाईटवर तुम्ही जर पाहिलं तर आपले काही जे कॅन्डिडेट त्यांचे काही रिव्ह्यूज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे स्विंग ट्रेडिंग करतात, इंटरडे ट्रेडिंग करतात, त्यांचा सक्सेस रेशो काय आहे. त्याचबरोबर मंथली पीएनएल, आपले जे मेंटरशिप कॅन्डिडेट मेंबर्स आहेत त्यांचं जो मंथली पीएनएल, डेली जर ट्रेड करून ते मंथली काय असतात, ते मंथली पीएनएल पण तुम्ही या ठिकाणी त्यांचे पाहू शकता. तुमच्याही जर कोणते स्टॉक स्टक झाले असेल आणि तुम्हाला त्यावरती जर काही गायडन्स हवं असेल, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला त्यावरती पण काय दिलं सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. सो मित्रांनो, हे जे स्टॉक तुम्हाला मी रेकमेंड करतोय, तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.